येणाऱ्या काळात बँकेचे कामकाज एक चांगल्या प्रकारे आणि पारदर्शकपणे आपण सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रकारे करेन आणि बँकेची प्रगती जास्तीत जास्त प्रमाणात कशी होईल या दृष्टीनेही प्रयत्नशील राहील आणि सर्व संचालक असतील किंवा सर्व कर्मचारी असतील आणि साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाने निश्चित बँक प्रगतीपथावर नेण्याचं मी प्रयत्न करेन आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर साहेबांनी जो विश्वास दाखवून मला जे या ठिकाणी काम चेअरमनपदी संधी देऊन काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष देशशिव पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती. आपल्या बँकेच्या चेअरमन निवडीच्या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते माजी सहकारमंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले विमा कारखान्याचे चेअरमन दादासाहेब पवार विलास बापू वाघमोडे ज्यांची आता नुकतीच या बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली ती आमचे मित्र सत्यशील पाटील, ॲडव्होकेट गिरीश शाह, ॲडव्होकेट राहुल मखरे, सागर बाबा मिसाम उपस्थित सर्व इंदापूर तालुक्यातून आलेले माझ्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी. सर्वप्रथम सत्यशील पाटलांची या अग्रगण्य बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशील पाटील ही बँक आणखी प्रगतीपथावर नेतील आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक म्हणून या बँकेचा नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी व्यक्त करतो. मला या ठिकाणी दोन गोष्टी नमूद करायच्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार, आपल्या बारामती लोकसभेचे खासदार आदरणीय सुप्रियाताई, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि आपले नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते इथून पुढेही कार्यरत राहतील. येणाऱ्या सर्व निवडणुका आदरणीय हर्षवर्धन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरा जाईल. या ठिकाणी असणाऱ्या विविध कामाच्या संदर्भात वेळोवेळी आदरणीय हर्षवर्धन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली कामं केली जाईल आणि ही जी संघटना आहे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार ही हर्षवर्धन पाटलांच्याच नेतृत्वाखाली इथून पुढे काम करत राहील आणि इंदापूर तालुक्यातील जनतेला विकास म्हणून राजकारण करण्याच्या दृष्टीनं इंदापूर तालुक्यातल्या जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील राहील अशी ग्वाही या निमित्तानं देतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो. सत्यशील पाटलांचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष ॲडव्होकेट देशशिव पाटील आलेले सगळेच आमचे प्रमुख सहकारी ज्यांची नुकतीच आज इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली ते सत्यशील पाटील, इंदापूर अर्बन बँकेचे उपस्थित सर्व सन्माननीय संचालक संचालिका आणि सर्व तालुक्यातले आमचे प्रमुख सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार. सर्वप्रथमतः मी सत्यशील पाटील यांची चेअरमन म्हणून आपण सर्व संचालकांनी या ठिकाणी बिनविरोध निवड केली याबद्दल मी संचालक मंडळाचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर सत्यशील पाटील चेअरमन म्हणून त्यांनाही मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. इंदापूर अर्बन बँक ही स्थापन झाली ती कैलासवासी भाऊ वल्लभसाहेब आणि आम्ही राज्य मंत्रिमंडळात असताना त्यावेळेस आपण ही बँक स्थापन केली आणि आज बघता बघता ही बँक रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे आपल्या बँकेला ऑडिट वर्ग हा अप्राप्त झालेला आहे, म्हणजे ए वर्ग आपल्याला बँकेला मिळाला आणि यावर्षीच आपल्या बँकेचा जो नफा झालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीच्या आसपास
निव्वळ नफा झालेला आहे आणि सभासदांच्या जे शेअर्स आहेत त्याच्यावर आपण 15% डिव्हिडंड देण्याकरता म्हणून वार्षिक साधारण सभेमध्ये आपण ठराव केला आणि तो प्रस्ताव आता रिझर्व्ह बँकेकडे गेलेला आहे आणि त्यांची मान्यता घेतल्याशिवाय आपल्याला डिव्हिडंड देता येत नाही. पैशाची तरतूद आपल्याकडे झालेली आहे. व त्याची मान्यता आल्यानंतर आपण जे आपल्याकडं शेअरची रक्कम आहे त्याच्यावरती आपल्याला तो डिव्हिडंड देता येईल हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. इंदापूर बँकेने बऱ्याच लोकांचे, तरुणांचे, उद्योजकांचे, महिलांचे आर्थिक कामकाजामध्ये खूप सहकार्य केले. म्हणजे आपल्याकडे सुद्धा असे 100पेक्षा जास्त खातेदार आहेत की जे बँकेची सीसी घेतात, आपला व्यवसाय करतात, वेळेवरती पैसे परत करतात, पुन्हा आपला व्यवसाय वाढवतात आणि बघता बघता काही उद्योजक सुद्धा ह्या बँकेच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. दुर्दैवानं काही लोक बँकेचा अपप्रचार हा समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. माजी संचालक मंडळाला आणि अधिकाऱ्याला एक सूचना आहे की सातत्यानं आपण लोकांच्या समोर बँक कसे काम करते हे सांगण्यामध्ये आपण कमी पडतो आणि दुसरी माणसं ज्यांचा बँकेशी काही संबंध नाही ही माणसं मात्र आपल्या संस्थेबद्दलची बदनामी करण्याचा